हॅलो फ्रेंड, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पेरूची भाजी। सर्वात आधी मी 2 पेरू घेतले, स्वच्छ पाण्याने धुतले आणि नंतर कट करून घेतले। अशा प्रकारे कट केले आणि नंतर त्यामधल्या संपूर्ण बिया काढून टाकल्या। सगळ्या पेरूमधल्या बिया काढून टाकल्या आणि नंतर त्याचे तुमच्या आवडीनुसार छोटे छोटे पीसेस करायचे। अशा प्रकारे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे। नंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या, कट करून घ्यायच्या बारीक बारीक। नंतर गॅस ऑन करायचा, नंतर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची। नंतर कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या। लसणाच्या पाकळ्या लालसर झाल्यानंतर त्यामध्ये हवं तसं लाल तिखट, गरम मसाला, हळद, नंतर कापलेले पेरू टाकून घ्यायचे त्यामध्ये। आणि सगळं मिक्स करून घ्यायचं। नंतर चवीनुसार मीठ, गूळ किंवा साखर, अशा प्रकारे साखर टाकून घेतलेली आहे मी। नंतर मिक्स करायचं आणि शिजण्यासाठी झाकण ठेवून घ्यायचं। नंतर शिजलं का ते बघायचं चम्मचने। आपली पेरूची भाजी शिजलेली आहे। नंतर तुम्ही खाऊ शकता। ही भाजी खूपच छान लागते, आंबट गोड छान लागते, चविष्ट लागते। तुम्ही पण करून बघा।